नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या गावोगावची बित्तम बातमी वेगवान स्वरूपात. लोकसभेत तुम्ही उत्तम काम केलं, आता विधानसभेच्या तयारीला लागा. सत्ता तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही, असं आवाहन शरद पवारांनी जनतेला केलं. आता फक्त महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आणायचंय, ते आणण्यासाठी तुमची शक्ती हवी आहे, अशी साथ पवारांनी घातली. माळशिरसमधून उत्तम जानकर तर बारामतीतून युगेंद्र पवार आमदार असतील, असं वक्तव्य उत्तम जानकरांनी बारामतीतल्या मेळाव्यात केलं. जागरण साहेबांचं, बोकड साहेबांची आणि वाढप्या कुणाला तरी ठेवलं म्हणून काय तो जागरणाचा मालक होत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी पवार साहेब जो उमेदवार देतील तोच निवडून येईल, असं म्हणत जानकरांनी अप्रत्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले. शनिवारपासून जरांगे पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत. दरम्यान लवकरात लवकर मराठ्यांच्या मागण्या मान्य करा, असं आवाहन जरांगेंनी सरकारला केलं. विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग प्रकरणात अखेर काँग्रेसनं कारवाई करण्याचं ठरवलंय. पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान करणाऱ्या त्या 5 काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार आहे. जिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबिर्डे या 5 आमदारांवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी कारवाईचे निर्देश दिले. काँग्रेसच्या आमदारांवर क्रॉस वोटिंगचा आरोप आहे, मात्र त्यातील फक्त 7 आमदारांवर कारवाई करणं चुकीचं ठरेल, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय. तर चंद्रकांत हंडोरे यांना पाडलेल्यांची नावं काँग्रेसला माहीत आहेत, त्यांच्यावर काँग्रेस कारवाई करणार का, असा सवाल त्यांनी विचारलाय. शरद पवारांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळालाय. निवडणूक आयोगानं शरद पवारांच्या पक्षाची मागणी मान्य करत पिपाणी चिन्ह गोठवलंय. शरद पवारांकडून पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली होती. राज्यात विधानसभेचे पडघम बाजू लागले. महायुती आणि महाविकास आघाडी तयारीला लागली आहे. अशात पुन्हा एकदा संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत महत्त्वाचं विधान केलं. मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाराष्ट्राला माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत जागा वाटपात पारंपरिक पद्धतीनं होईल. ज्या पक्षाकडे जागा असतील तो पक्ष ती जागा लढणार, असं विनायक राऊतांनी म्हटलं. ठाकरे गट विधानसभेला प्रचंड मताने जिंकणार, असा दावा विनायक राऊतांनी केला. कोल्हापूरच्या करमाळा विधानसभेसाठी शरद पवार गटाच्या वतीनं माजी आमदार नारायण पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी आमदार नारायण पाटील यांचं नाव फायनल केलं. नाव फायनल होताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात निर्णयाचं स्वागत केलं. काहींच्या मेंदूला बुरशी आली आहे, त्यांची बुरशी काढण्याचं काम करा, असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. नाव न घेता त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वाघनखांवरून राजकारण करणं हा शिवरायांच्या पराक्रमाचा अवमान असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांना इतक्या दिवसात जे जमलं नाही ते आम्ही केलं. शिवरायांच्या कार्याचा सन्मान आम्ही केला, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना खडे बोल सुनावले. लोकसभेला दुर्लक्ष झालं, पण विधानसभेला लक्ष द्या. तिजोरीची काळजी करू नका, निधी दिला जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं. जे टीका करतात ते लंडनला गेले की वाघनख बघतात आणि इथं येऊन टीका करतात, असं म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघनख साताऱ्यात आणण्यात आली आहेत. या निमित्तानं पुरातत्व विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. पुढील 10 महिने ही वाघनख साताऱ्यातल्या संग्रहालयात इतिहासप्रेमींना पाहता येणार आहे. वाघनख साताऱ्यात आली ही अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया देत शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारचे आभार मानले. जे वाघनखांना बदनाम करतात त्यांना हात जोडून विनंती, कृपया बदनामी करू नका. वाघनखांबाबत कोणीही गैरसमज पसरवू नये, असं आवाहन करत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
ज्या वाघनखांची नोंद इतिहासात आहे त्या वाघनखांबाबत गैरसमज पसरवू नका असं म्हणत खासदार उदयनराजे भोसलेंनी शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं स्मारक दिल्लीत व्हावं अशी मागणी सरकारकडे केली। ज्यांना वाघनखं आणायची नव्हती ते म्हणाले वाजत गाजत का आणली नाही, मात्र ब्रिटिश सरकारनं काही अटी लिहून दिल्या तर अटी शर्थी मोडल्या तर ते केव्हाही वाघनखं घेऊन जाऊ शकतात असं सडेतोड उत्तर शंभूराज देसाईंनी विरोधकांच्या टीकेला दिली। विशाळगड प्रकरणावरून संभाजीनगरमध्ये एमआयएमनं आंदोलन केलं। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। विभागीय आयुक्तालयाच्या समोर या आंदोलनाच्या दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जलील यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। तसंच आम्ही शांत आहोत पण आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका असा इशारा सरकारला दिला। पावसाळ्यात अतिक्रमण तोडता येत नाही हे सरकारला माहीत नाही का असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला। कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदर करतो पण पोरगा तोडफोड करणार आणि बाप जाऊन लोकांचं सांत्वन करणार हे चालणार नाही अशा आक्रमक शब्दात जलील यांनी समाचार केला। विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। कारवाईला स्थगिती देताना उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडे बोल सुनावलेत तर भर पावसात सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवा, सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोडक कारवाई करू नका असे आदेश उच्च न्यायालयाने दिले। विशाळगड अतिक्रमण प्रकरणामध्ये सरकारला कट असून सरकार हे घडवत आहे। अनेक दिवस तणावपूर्ण वातावरण आहे। कोर्टानं निर्देश देऊनही पोलिसांना का अडवले गेलं नाही, या प्रकरणात पोलिसांवर कोणाचा दबाव होता का असा सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर निशाणा साधला। मुस्लिम संघटनांकडून विशाळगड आणि परिसरात झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन देत मुस्लिम बांधवांनी आंदोलन केलं। विशाळगड इथल्या घटनेच्या निषेधार्थ सांगलीत एमआयएमनं निदर्शनं केली। विशाळगडावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी दोषी अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करावं अशी मागणी करण्यात आली। विशाळगड आणि गाजापूर इथल्या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी नांदेडमध्ये एमआयएमच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी झाले। बीडच्या माजलगावमध्ये मुस्लिम समाज आक्रमक झाला। मुस्लिम समुदायाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन करण्यात आलं। विशाळगडावरील घटनेची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात एमआयएमच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। एमआयएमच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला। यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली। विशाळगड अतिक्रमण प्रकरणाच्या निषेधार्थ बुलढाण्यात एमआयएम आक्रमक झाली आहे। दोषींवर कारवाई करून अटक करा अशी मागणी करत या घटनेला संभाजीराजे जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला। विशाळगड हिंसाचार प्रकरणी अकोल्यात विविध मुस्लिम संघटना आक्रमक झाल्यात। अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी एकत्र येत हिंसाचाराविरोधात निदर्शनं केली। यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर तैनात करण्यात आला होता। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे। यूपीएससी कडून पूजा खेडकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसंच यापुढे कोणतीही परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात आली आहे। पूजा खेडकर प्रकरणाची यूपीएससी कडून सखोल चौकशी करण्यात आली। यूपीएससीचे नियम डावलून परीक्षा दिल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय। दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकरनं सादर केलेलं बनावट रेशन कार्ड समोर आलं। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये रहिवाशी पुरावा म्हणून सादर केलेल्या रेशन कार्डवर एका कंपनीचा पत्ता असल्याचं उघडकीस आलंय। आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेली थर्मोटिव्ह व्हेरिटा ही इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अखेर सील करण्यात आली आहे। महापालिकेचा 2,77,000चा कर थकवल्यानं कर संकलन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। थकीत कर न भरल्यास सील केलेल्या कंपनीच्या मिळकतीचा 21 दिवसानंतर लिलाव करण्यात येणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवर वाहतीये।
तर कर्ली नदी इशारा पातळीवर वाहतीये। त्यामुळे बांदा आळवाडी परिसर आणि बांदा मच्छी मार्केटमध्ये पुराचं पाणी शिरलंय, तर अनेक घरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातला। कोल्हापूरच्या विशाळगड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसतोय। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं सारंगखेडा परिसरातील पिकं पाण्याखाली गेली आहेत। शेतीला तलावाचं स्वरूप आलंय। नुकसान झालेल्या भागांचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा मार्गावरच्या मोरघट नाल्याला पूर आलाय, त्यामुळे चंद्रपुरातून ताडोबाला जाणारा मार्ग बंद झाला। पर्यटनासाठी आलेले पर्यटक आणि विद्यार्थी मार्ग बंद झाल्यानं अडकले होते। त्यानंतर पर्यटकांना पर्यायी मार्गाने ताडोबाला रवाना करण्यात आलं। नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील नांद नदीला पूर आलाय। नदीवरील छोटे पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पुरामुळे वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील गावं प्रभावित झाली आहेत। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। रात्रीपासून कोसळलेल्या सरींनी जिल्ह्यातल्या लहान मोठ्या नाल्यांना पूर आला, त्यामुळे जवळपास सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले। तर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुद्धा शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्याच्या 5 तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। वर्धा, सेलू, देवळी आणि हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यातील शाळांना प्रशासनाच्या वतीनं सुट्टी देण्यात आली आहे। तर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पाऊस ओसरेपर्यंत शाळेतून सोडू नये अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या। मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। मात्र शाळांना आदल्या दिवशी सुट्टी जाहीर न केल्यानं सकाळच्या वेळेत शाळेत गेलेले विद्यार्थी पावसाच्या पाण्यात अडकून पडले। यावेळी वाहन चालकांनी त्यांना पर्यायी मार्गाने घरी सोडलं। मात्र जिल्हा व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिक संतापले। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सशुल्क दर्शन पास आता ऑनलाईन काढता येणार आहे। त्यासाठी मंदिर संस्थांकडून ॲप तयार करण्यात आलंय, त्यामुळे घर बसल्या सशुल्क पास काढता येणार आहे। 22 जुलैपासून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। पंढरपुरात शासकीय पूजेचा मान बागलाणच्या अहिरे या शेतकरी दाम्पत्याला मिळाला। पूजेनंतर गावी परतलेल्या अहिरे दाम्पत्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी भव्य मिरवणूक काढत विठोनामाच्या गजरात परिसर दुमदुमून निघाला। कोल्हापुरात कराड तालुक्यातील कुमठा इथं महामार्गावर दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प। गेल्या 4 दिवसापासून दरडीचा काही भाग रस्त्यावर येत होता, त्यामुळे महामार्गावरच्या एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली। आज ही दरड पूर्णपणे रस्त्यावर आल्यानं दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली। या दुर्घटनेत दरडीखाली 2 मृतदेह आढळले होते। मात्र आजच्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं दापोली मंडणगड रोडवरच्या केळवत घाटात दरड कोसळली। या आठवड्यात दुसऱ्यांदा इथं दरड कोसळली। सध्या दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दोन्ही बाजूंनी वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली। परभणी जिल्ह्यातील 1.5 लाखाहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार असल्याचे परभणी जिल्ह्यातील महिलांचं म्हणणं आहे। अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी या महिला करत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे इथल्या पोलीस स्टेशन समोरच्या उड्डाणपुलावर ठिकठिकाणी तडे जाऊन पूल खचला। उड्डाणपूल सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं कोकण रेल्वेचा वेग मंदावलाय। मुंबईतून गोव्याच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस 2 तास उशिरानं, LTT मडगाव 2.5 तास उशिरानं धावतीये, तर मंगला एक्सप्रेस, हाप्पा सुपरफास्ट एक्सप्रेस 1 तास उशिरानं धावते। शहापूरमधल्या गावीखाडे विद्यालय रस्ता शाळेत विद्यार्थ्यांसाठी अडथळ्याचा मार्ग बनलाय। शाळेच्या वेळेत हा रस्ता 4 व्हीलर वाहनांसाठी बंद करावा अशी मागणी शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे। मात्र या मागणीकडे नगरपंचायत दुर्लक्ष करत असल्यानं विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। अकोल्यातील तेलारा शहरात मुस्लिम बांधव कब्रस्तानमध्ये येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। विविध धार्मिक विधींसाठी मुस्लिम बांधवांना कसरत करावी लागते।
मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं, मात्र शासन निधी अभावी कब्रस्तानच्या रस्त्याचा प्रश्न रेंगाळलाय। मक्याच्या कणसाला कीड लागू नये यासाठी अनेक शेतकरी औषधांची फवारणी करतात। धामण गावातील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात औषधाची फवारणी केली। फवारणी करताना 5 जणांना विषबाधा झाली। त्यातील एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर तिघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वाशिमच्या जयपूरमधील अनुष्का गादेकरनं थायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलंय। कझाकिस्तानच्या पैलवानाचा पराभव करत तिनं सुवर्णपदकाची कमाई केली, त्यामुळे अनुष्का गादेकरचं सर्वत्र कौतुक होत आहे। हिंगोली नगर परिषदेच्या फायर ब्रिगेडच्या ताफ्यात 2 अत्याधुनिक बुलेट दुचाकी दाखल झाल्या। या बुलेट दुचाकींमध्ये सुसज्ज अग्निशमन यंत्रणा आहे। आगीची घटना घडल्यास तात्काळ पोहोचण्यासाठी दुचाकी सुलभ ठरणार असल्याची माहिती नगरपालिकेने दिली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सामावून घेण्यासह इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या। येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासह तहसील कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन केलं। आंबेगाव तालुक्यातील गोहे आश्रमशाळेतील पोषण आहारात अळ्या सापडल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत उबाठा सेनेच्या वतीनं आदिवासी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या समोर धरणं आंदोलन करण्यात आलं। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। अंशतः अनुदानित शिक्षक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जानेवारी 2024 पासून वाढीव टप्पा लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातल्या आसलगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांसह पालक आक्रमक झालेत। गेल्या अनेक महिन्यापासून शिक्षकांची मागणी करून देखील शिक्षक मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांची पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। पीक विम्याच्या मागणीसाठी मयूर बोर्डे यांचं जाफराबाद इथल्या गेल्या 5 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। 5व्या दिवशी बोर्डेंची तब्येत खालावली, तरीही अजून सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर गेल्या 8 दिवसापासून ठाकरे गटाचं चक्री उपोषण सुरू आहे। शेतकऱ्यांचा पीक विमा, दिवसा मोफत वीज अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाला माजी खासदार विनायक राऊतांनी भेट दिली, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। अकोला शहराच्या डाबकी रोड मार्गातील कॅनॉल रस्त्याचं काम 25 ते 30 वर्षांपासून प्रलंबित आहे। रस्त्याचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असून महापालिकेनं याकडे लक्ष न दिल्यास महापालिकेच्या परिसरात आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीनं देण्यात आला। अहमदनगरच्या शेवगाव नगर परिषदेच्या विरोधात भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी उपोषण सुरू केलंय। उपोषणस्थळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून उपोषणाचा दुसरा दिवस सुरू करण्यात आला। यावेळी गोंधळाच्या कार्यक्रमातून विविध मागण्या मांडण्यात आल्या। नांदेडच्या रस्त्यावरील खड्ड्यात बेश्रमाची झाडं लावून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला। उबाठा युवा सेनेकडून हे आंदोलन करण्यात आलं। नांदेड शहरात ठिकठिकाणी ड्रेनेज लाईनसाठी खोदकाम करण्यात आलं, मात्र तक्रारी करूनही कंत्राटदारानं खोदलेले खड्डे बुजवले नाहीत असा आरोप करण्यात आला। मनमाड शहरातील शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलंय। अतिक्रमण हटवण्यासाठी अण्णाभाऊ साठेंच्या अनुयायांनी पालिकेच्या निषेधार्थ हाताची घडी आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन केलं। पालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली। दौंडच्या केडगावमधील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेच्या अधीक्षकांच्या पतीनं 3 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। भास्कर निरगुट्टी असं लैंगिक अत्याचार केलेल्या व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दोषींवर कारवाईची मागणी केली। नांदेड जिल्ह्यातल्या उमरी तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा उलटल्यानं अपघात झाला। या घटनेत एक शाळकरी विद्यार्थी ठार झाला असून चालक 2 विद्यार्थी जखमी झाले।
चंद्रपूर जिल्ह्यातील नलेश्वर मोहाडी गावात बिबट्यानं शिरकाव करत ग्रामस्थांवर हल्ला केला। या हल्ल्यात 6 ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले। वन विभागानं डाट मारून बिबट्याला बेशुद्ध करत पिंजऱ्यात जेरबंद केलं। तपासणीनंतर बिबट्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात आलं। परभणी शहरातील रोशनीनगरमध्ये 19 वर्षीय युवकाचा खून झालाय। शाहरुख हुसेन पठाण असे अमृत युवकाचे नाव आहे। या प्रकरणी 4 जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण बातम्यांचा हा सिलसिला न्यूज 18 लोकमतवर सुरू राहणार आहे। माझी सहकारी प्राजक्तासोबत कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।